तर एवढे लोक बी येत नव्हते आमचे. जे लोक कुठं जाते तिकडे असंच होणार आता, काही शिल्लक राहिलेलं नाही. जर पालकमंत्री सांगोल्यात 3 वेळा येत असेल, मुख्यमंत्री एकदा येत असेल, आणि तरी तुमच्या जागा जर एवढे येत असल्या तर किती दुर्दैवी बाब आहे. त्याचं कारण एक आहे, एका माणसाला एकटं टाकायचं, कुरघोड्या करायच्या, सगळी एकत्र यायचं, त्या माणसावर सगळं राजकारण एकट्याला बाजूला सारायचं. आज शहाजी बापू पाटलाचं योगदान काय कमी आहे का मला सांगा भाजपसाठी? भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणण्यात सिंहाचा वाटा आहे बापूला, हे तर मान्य आहे सगळ्याला. बरं, शिंदे साहेबांना पण माहित आहे बापूचा जास्त ह्यात सगळं आहे. तुम्हाला सांगा, बापूला भाजपनं पण वेगळं टाकायचे काय संबंध नव्हता, ह्या दोघाला तिकडे घ्यायचा काय गरजच नव्हती. हो, हे राजकारण जनतेला काय पटलेलं नाही, शहरातल्याच काय पूर्ण तालुक्यातल्या जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे जनतेने हे जाऊन दिलेलं आहे. कसं होगा, विरोधातला माणूस सुद्धा बापूच काम केलेलं आहे. ही दोघं एक झाल्यामुळे विरोधातल्या तिकडच्या माणसांचं बापूच काम केलंय. आबांनी सांगितलं मी जिकडं असतो गुलाल तिकडं असतो. आता काय माहित गुलाल आहे का काय आहे, कुठं येते काय माहित नाही, दिसली नाही. आणि भाजपला काय आता टीका टिप्पणी करत बसत नाही, कारण कसं आहे बापूचा जरा कल भाजपकडे दिसायला लागला. असू द्या, त्यामुळे मी करून काही उपयोग नाही. पालकमंत्र्यांना स्टेटमेंट दिलं मतदानाच्या ह्याच्यात, देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये खात्यात दर महिन्याला दिले. नवऱ्यानं पण हिला कधी दिलं नव्हतं. ही भाषा पालकमंत्री. असू दे, आता त्या विषयावर बोलायचं ना, काय बोलायचं सांगा. ते महिलांनी मी जाऊन दिले भगिनींनी सगळ्या. मला फक्त ती एकाच शेटचं बोलायचं आहे. बापा ती काय सीमा सरदारच ना, शेरड राखणारी माझी बहीण, माझी माऊली. मुंबईत बापून त्या पोरीचं नाव घेतलं. शेरड राखणारी 4-450 व्हाईट कुठीचा मालकडी त्याच्या पोरीला पाडलं, सफाई केलं. सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे, सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे. बापून उमेदवाऱ्या कुणाला दिल्या बारकाईनं बघा. रिक्षावाला रियाज, ते शेरड राखणारी माझी बहिणी. काय बापून कुठल्या मोठ्या करोडपतीला उमेदवाऱ्या दिल्या नाही, त्या मोठ्या पैसेवाल्याला दिल्या नाही, त्या तिने सगळ्या ह्यांच्या उमेदवाऱ्या स्वतःला घेतलेल्या करोडपती. हेलिकॉप्टरनं गुलाल उधळायची तयारी यांची. काही नाही, सगळ्यांना अवघा जनतेनं जाऊन केलंय. पैसेवाला असला, किती जर मोठा असला तर मतदारापेक्षा मोठा कोणीही नाही. आणि सांगोल तालुका भाई गणपतराव देशमुखानंतर या तालुक्याचा मालकच शहाजी बापू पाटील आहे. शहाजी बापू पाटलाशिवाय ह्या तालुक्यात कोणाचंच चालणार नाही. कुणी कितीही काही करत बसू द्या. अहो, किती पक्ष बदलला बा. काय तुम्ही आता MIM मध्ये जर जाऊन बघा, त्यात तर काय होतंय का बघा. तुम्ही कुठला पक्ष सोडला नाही, वरून तुम्ही म्हणताय त्याला माझे पायाची माती कपाळाला लावायला देत नाही. आता काय अवघड झालंय. बिगर 10 रुपये वाटता मग मी 52,000 मताचा मालक आहे. आता अवघड झाले, गेले कंडिशन बेकार झाली. आता बिगर रुपये वाटता सकाळ चुलत भाऊ मत टाकी नाही. आता हे मी सांगायला लागते का तुम्हाला? आणि तुम्ही जे दादागिरी केली गोरगरिबावर, त्याचाही फायदा झालेला आहे बापूला. अहो, झोपडपट्टीतल्या माझ्या भगिनी डोक्यावर गाजरी घेऊन त्या बाजारात जनावरांच्या पाणी इतके ते उदरनिर्वाह कराय, पोट चालवाय, त्यांना तुम्ही दम दिला, बाजारच्या बाहेर काढलं. कुणाला? ते डोक्यावर गाजरीनं 5 रुपयाला गागर पाणी इतके ते जनावराला. दालच्या राईसवाली गोरगरीब मुसलमान तेवढी बाहेर काढली. मोठी मुसलमानाला उमेदवाऱ्या दिल्या. बरं, असू द्या, त्या मी जातीवर बोलत नाही. कोणाला दमदाटी करायची असते? ज्या आबासाहेबांना एवढ्या लेकराला कधी आरोग्य बोललं नाही. आबासाहेब हे तर मान्य सगळ्याला. 55 वर्ष आमदार असून कोणाला आरोग्याची भाषा केली नाही. लहान लेकराला आबासाहेब आवाजावर बोलत नाही. आणि तुम्ही बाबासाहेब देशमुख दादागिरीच करायला नाही. आता हे नवीनच फायदा पाडलाय. त्यांच्या घराण्यात केव्हा दादागिरी केली? ज्याला त्याला कधी फोन करायला आले तर तुझं असं करेन, तुझं तसं करेन, बाजारच्या बाहेर हो, बाजारात यायचं नाही, धंदा बंद करा. आता अवघड झाले. बापूला काही लोडच पडलं नाही. मग बापून काय करायची गरजच नाही. हिने स्वतःच पायावर पुराण आणून घेतली आहे. आता काय बोलायचं सांगा.
घरातल्या घरातच सगळं नाही. मग आता येणाऱ्या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, एक माझी अनिकेत भाईला विनंती आहे स्टेजवर, शहाजी बापू संघ निवडणुका तुम्ही आताच्या येणाऱ्या लढवाव्या. हे माझी मनापासून विनंती आहे. कारण आबासाहेबांचा विचार जर कोण जपणार असेल तर तुमच्या घराण्यात ते अनिकेत एकटं दिसायला लागला मला, दुसरं काय कोण दिसत नाही. त्यामुळं काय चुकलं वाटलं असेल तर जास्त काय बोलत नाही. लय मंडळीला बोलायचं थोडक्यात आवडतं घेतो, माझं भाषण संपवतो, बाकीची मंडळी बोलायचं. यानंतर